तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सुलतानपूर गावालगतच्या धोकादायक पुलाची उंची वाढवून नवीन व मजबूत पूल बांधावा तसेच रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी हिंगणघाट नंदुरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे सुमारे 1 तास वाहतूक ठप्प झाली। पुलाची अवस्था अत्यंत खराब असून मोठमोठे खड्डे पडले आहेत। कमी उंचीमुळे पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी केली। आंदोलनस्थळी बांधकाम विभागाचे अधिकारी व पोलीस बंदोबस्त उपस्थित होता। अधिकाऱ्यांनी 15 दिवसात रस्त्याची आवश्यक दुरुस्ती व पुलाची तातडीने कामे करण्याचे तसेच 1 वर्षाच्या आत नवीन पुलाचे बांधकाम करण्याचे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं। यावेळी वेळेत पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। यावेळी शेतकरी नेते मधुसूदन हरणे, महेश झोटिंग पाटील, दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, प्रवीण श्रीवास्तव, सुनील भुते, प्रकाश भोयर, गजानन सातारकर, श्रीराम डहाणे, रोहित हरणे यांच्यासह पदाधिकारी व सुलतानपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट। याचं काम कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर झालाय पण पावसामुळे थांबलाय। पण या रस्त्यावर आता खडी खूप उकळली आणि जाण्या येण्याची मुश्किल आहे। त्या कॉन्ट्रॅक्टरला बाकी काम नंतर कर, पण रस्ता जाण्या येण्यासाठी आणि एक किमान आम्हाला 15 दिवसात होऊ द्या। नंबर 1। नंबर 2, हा पूल यांनी यांच्या ऑफिसकडून हे DPDC कडे प्रस्तावित करत आहे। त्या पुलाच्या मंजुरीला मुंबईहून मंजुरी आणायला लागते। किमान 1 वर्षात त्या नवीन पुलाची मंजुरी आणण्याचं आश्वासन साहेबांना लेखी स्वरूपात आपल्याला दिलं आहे। ते प्रस्ताव बनवून पाठवणार आहे DPDCला। त्याची एक कॉपी आपल्याकडे देईल। आपण त्या प्रस्तावाची सोबत घेऊन आपण हे करू। तुम्ही साहेब